हिंदी सक्ती विरोधातून एकीची नांदी। राज ठाकरेंनी टायमिंग साधलं। ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी एकी। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या। लोकसभा विधानसभा निवडणूक झाली आणि अचानक राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली। मात्र राज ठाकरेंनी साधलेल्या टायमिंगसाठी कारण ठरलाय तो राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा निर्णय। राज ठाकरेंचं राजकारण हे भाषिक मुद्द्यावर अवलंबून आहे। मात्र सरकारनं त्याच मुद्द्याला धक्का देण्याचा प्रयत्न केल्यानं राज ठाकरेंनी बंधू उद्धव ठाकरेंपुढे मैत्रीचा हात पुढे केल्याची चर्चा आहे। मात्र या टायमिंगचा नेमका अर्थ काय ते पाहूया। एक देश एक भाषेचा नारा देत केंद्राकडून राज्याच्या अस्मितेला आव्हान देण्यात आले। हिंदी सक्ती केल्यानं राज ठाकरेंच्या भाषिक राजकारणाला धक्का बसलाय। प्रादेशिक पक्षांना एकत्र करत केंद्राविरोधात संघर्ष करण्याची रणनीती आखण्यात आली। मनसे शहरी भागांपुरता मर्यादित आहे, त्यामुळे पक्षवाढीसाठी युतीचा फायदा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं मनसे आणि ठाकरे गट समदुःखी आहे। तर राज ठाकरेंना आपला वापर होत असल्याचं लक्षात आल्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थानं रचत आहेत। हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसावर। राजकारणात टायमिंग महत्त्वाचं असतं, तेच आता राज ठाकरेंनी साधलंय। मात्र उद्धव ठाकरेंनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी ही युती होणार का आणि राज ठाकरेंनी साधलेलं टायमिंग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती प्रभावी ठरणार यावर महाराष्ट्राची राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।